नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी साहित्य संपदा यावर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 2013 पासून 2024 पर्यंत जितके प्रश्न आले होते ते अभ्यासणार आहोत। तर पहा, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। हा पहा, मागील वर्षी जी TET झाली 10 नोव्हेंबरला त्या पेपर 1 हा विचारलेला प्रश्न होता। 2014 पेपर 2 बघा, आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे असा प्रश्न विचारला गेला होता आणि ह्याचे उत्तर आहे हे आत्मकथन आहे। त्यानंतर सेम प्रश्नपत्रिकेमध्ये 56 नंबरला आहे पहा, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आणि याचे उत्तर आहे महेश एलकुंचवार। 2013ला TET विचारलेला हा प्रश्न आहे बघा, पेपर 1 महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कुणी केले आहे आणि उत्तर सर्वांना माहीत आहे, विश्वास पाटील सर यांनी या कादंबऱ्यांचे लेखन केलेले आहे। या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही पाहाल क्वेश्चन रिपीट झालेला आहे, ही 2020ची क्वेश्चन पेपर आहे आणि प्रश्न सेम होता, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आणि उत्तर आहे विनोबा भावे। अशा प्रकारे खूप सारे प्रश्न आहेत जे TET रिपीट होत गेलेले आहेत। नेक्स्ट पहा, 2015च्या TET आलेला क्वेश्चन आहे, गोंदन जन्म जान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आणि आहेत कवयित्री शांता शेळके। त्याचबरोबर वरील 53 नंबरचा प्रश्न पहा, तर साहित्य संमेलनावर असे विविध प्रश्न प्रत्येक TET एक तरी विचारलेलाच आहे। तर विचारलेत की 2009 फेब्रुवारीमध्ये सॅन होजे येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आणि याचे उत्तर आहे डॉक्टर गंगाधर पानतावणे। तर तुम्ही साहित्य संमेलन व त्याचे अध्यक्ष हे सुद्धा अभ्यासायचं आहे। सेम क्वेश्चन पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे आणि उत्तर आहे सिंधुताई सपकाळ। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोण? तर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे। नेक्स्ट पहा, 2015ची क्वेश्चन पेपर आहे पण पेपर 1 आहे। पेपर 1 काय प्रश्न विचारला होता 56 नंबरला, ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत आणि याचे उत्तर आहे वि.स. खांडेकर। नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहेत। त्यानंतर सेम क्वेश्चन पेपरमध्येच प्रश्न आलेला आहे पहा, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आणि उत्तर आहे व्यंकटेश माडगूळकर। अशा प्रकारे आज आपण 2013 पासून 2024 पर्यंत आपल्या साहित्य संपदेवर जे प्रश्न विचारले गेले ते अभ्यासले। आता आपण पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये वर्णमाला या घटकावर कोणकोणते प्रश्न विचारले गेले याचा सखोल अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।